नमस्कार, मेघाज किचनमध्ये आज आपण खुसखुशीत बट्टीचं पीठ योग्य प्रमाणासहित कसं बनवायचं हे बघणार आहोत। बट्टीचं पीठ बनवण्यासाठी मी इथे 2 किलो गहू स्वच्छ करून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा किलो साफ केलेला मका टाकून घेऊया आणि त्यातच आता आपल्याला 2 मोठे चमचे धने निवडून घेतलेले टाकायचे आहे। धने निवडून घ्यायचे। बडीशोपसुद्धा आपल्याला इथे 2 मोठे चमचे घ्यायचे आहे, ती सुद्धा निवडून घ्यायची आहे। 1 मोठा चमचा ओवा निवडून घ्यायचा आहे आणि 1 मोठा चमचा इथे जिरे आपण घेतलेले आहे, ते सुद्धा निवडून घेतलेले आहे। आपण या सर्व वस्तू निवडून घ्यायच्या, म्हणजे त्यामध्ये छोटे छोटे जे खडे असतात त्यामुळे पिठामध्ये कचकच लागू शकते, ती लागू नये म्हणून आपण हे सर्व चांगल्या पद्धतीने साफ करून घेतलेलं आहे। आता या सर्व वस्तू आपण चांगले एकजीव करून घेऊया। अशा पद्धतीने सर्व एकत्रित केल्यानंतर आपण हे गिरणीमधून दळून आणणार आहोत। आपल्याला हे पीठ थोडं जाडसरच दळायचं आहे, म्हणजे बट्टी छान खुसखुशीत होते। हे बघा मंडळी, मी इथे दळून आणलेलं आहे आणि एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे। हे पीठ डब्यामध्ये भरून ठेवल्यास 3 महिने सहज टिकते। अशा पद्धतीने आपल्याला थोडं जाडसर हे पीठ दळून आणायचं आहे। तर मंडळी, खुसखुशीत बट्टीचं परफेक्ट पीठ योग्य प्रमाणात कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। याच पिठापासून खुसखुशीत बट्टी कशी बनवायची हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर नक्की बघा। धन्यवाद।